61 कोटी रुपयाचे पुरावे ऑलरेडी नितीन काळे साहेब यांच्याकडे आले होते। याच्यामध्ये बघा आस्थापनेवरचे 2,55,00,000 रुपये नगर परिषद देणं आहे। आरोग्य विभाग आरोग्य याच्यातला 15,69,00,000 रुपये देणं आहे। इलेक्ट्रिक याच्यामध्ये लाईट बिल नगर परिषद भरतं किंवा लाईट आपण व्यवस्था देतो त्याचं 28 कोटी रुपये देणं बाकी आहे। पाणी पुरवठ्याचे 3,79,00,000 रुपये, सिव्हिल विभागाचे 8,15,00,000 रुपये, स्टोअर डिपार्टमेंटचे 59,00,000 रुपये, अकाउंट डिपार्टमेंटचे 1,27,00,000 रुपये। काल ज्या पद्धतीने 2200 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार 250 कोटी रुपयाचा दाखवला गेला, तर या जी चौकशी अहवाल झाला या चौकशी अहवालामध्ये या समितीने चौकशी अभिलेख फायनल संचिका मागितल्या असता आज परा उपलब्ध नसल्याचे कळले। मग याला जबाबदार कोण? त्यांच्याकडे संचिकाचे दिल्या नाही त्या हातात आले ते एवढं आहे। आणि काल नितीन काळे साहेबांनी जे काय इथं तुमच्या समोर दाखवलं ते चित्रमध्ये लेखा परीक्षण हे शासन चौकशी करतं नगर परिषदेची आणि चौकशी याच्यामध्ये लेखा परीक्षण अहवालामध्ये ह्या त्रुटी दाखवल्या आणि जे फरकाच्या रकमेचे गंभीर आकडे त्यांनी याच्या समोर मांडले आणि हे शासनाची समिती असते ते शासनाची समिती जिल्हाधिकाऱ्याला तो अहवाल सादर करतो। त्याच्यामुळं तुमच्याकडे काय पुरावे होते, तुम्ही कुठं काय बोलले नाही किंवा कुठं काय चाललंय हे ज्यावेळेस ही चौकशी व्हायला लागली, निवडणुका येतात, निवडणुकीमध्ये प्रत्येकजण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतो, पण हा आरोप नसून हा ही आरसा तुमच्यासमोर मांडतो की आज नगर परिषद या परिस्थितीमध्ये आहे, राणा पाटण नगर परिषद या परिस्थितीमध्ये सोडली बरं का, किंवा आपल्या जनतेने इतरांच्या ताब्यात दिली आणि त्यांनी हे शहराच्या अशा पद्धतीचं वाटलं केलं। आज जे अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळं चालू आहे, काम चालू आहे, याची कुठल्याही जनतेने राणा पाटलाचं एक होती माझं दर 1 तारखेला नगर परिषदेमध्ये जनता दरबार भरत होता। बऱ्याचदा लोक काय म्हणतात की जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी त्यांच्या इच्छेनुसार ती गुत्तेदारीची कामं किंवा काय तर त्यांचा इंटरेस्ट आहे अशा पद्धतीची कामं त्या मीटिंगमध्ये येतात। राणा पाटलांच्या काळामध्ये असं नव्हतं। दर 1 तारखेला जनता दरबार भरायचा। या जनता दरबारामध्ये जे शहरातील विकसनशील जे त्यांचं माइंड आहे ते शून्य लोक या दरबारामध्ये येऊन विषय मांडायचे की आपल्या शहरामध्ये अशा पद्धतीने आणि मी 2 दिवसानं 3 दिवसानं या सगळ्या शॉर्ट लिस्ट करून राणाला दाखवायचं। मग ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बसले, कुठल्या सर्व सेक्रेटरी त्यांचे फोन उचलत होते आणि मग त्या पद्धतीने ते विजन आणि काम चालायचं। हे काम करत असताना हे जे अंडरग्राऊंड आहे का अंडरग्राऊंड ड्रेनेज कुणी सुचवलं का? महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जेवढ्या काय 5-7 योजना झाल्या की कुठंही या सक्सेस नाही, कुठंच सक्सेस नाही। तुम्ही पाहिलं असेल एवढे छोटे छोटे पैप आहेत, संपूर्ण शहराचं पाणी कसं निघालं आणि काय ठिकाणी चेंबर केले, चेंबर जमिनीच्या खाली 6 इंच आहे, जमिनीच्या वर 1.5 फूट आहे। तुम्हाला रस्ते करायचे मग ते चेंबर तोडायचे का ठेवायचे आणि काही दिवसामध्ये जर तो गुत्तेदार पळून गेला, ही परिस्थिती सर्वांसमोर नाही झाली। आता ते चेंबर येणारं ड्रेनेजची आउटलाईन त्या चेंबरला जोडायची कुठं कुणाला सापडणार नाही। नगर परिषदेकडे आज मी पाहिलं की जो प्लॅन आहे हा कुणालाच माहित नाही प्लॅन। आम्ही जेव्हा पाणी पुरवठ्याची जेव्हा पाणी पुरवठ्याचे शहरातील 12 विभागापैकी 7 विभागामध्ये सुरुवातीला आम्ही पाण्याची लाईन अंतरली तर आमच्याकडे नकाशा होता 100% ही तिथून 3 फुटावरची लाईन केलेली आहे। आम्ही त्या लाईनला शोधायचं, त्या लाईनला ही लाईन जोडायची आणि 24 तास पाण्याचं जो स्वप्न होतं की त्या पद्धतीने आम्ही उतरवलं। काही दिवस राणा पाटलाच्या ताब्यात नगर परिषद राहिली असती तर आज 24 तास पाण्याचा प्रकल्प त्याच राहला।
विषय गेल्यानंतर राणा पाटील मला सांगतात त्या ताब्यात तुम्ही नगरपालिका दिली नाही तर कशावर बघत बसतो त्यांनी दूर येईल. आम्ही सुद्धा 9-10 वर्ष या सगळ्या प्रक्रियेपासून दूर गेलो आणि ही जी अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईन आहे 100% फेल प्रोग्राम. अक्षरशः जनतेचा पैसा शासनाचा पैसा 300 कोटी रुपये मातीत गेले हे पैसे. आम्ही हे जे रस्ते आहेत आता या रस्ते तुम्हाला तुम्ही हे शिवाजी महाराजांपासून तर जिजामाता उद्यानापासून असतो 100% कबरला लक्षापासून बसतोच. अशा पद्धतीची विद्रूप शहराची अवस्था या ठिकाणी करून ठेवली. तर अशा पद्धतीची शहराची बकाल अवस्था आणि नगर परिषदेचं देणं आणि देणं म्हणजे नगर परिषद देणं नाही परंतु हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध केलेला हा भ्रष्टाचार आहे. आणि हे भ्रष्टाचार करत असताना काय पॉईंट कुठले पैसे म्हणाले फवारण्या केल्या त्याच्यातले पैसे काढले. मला सांगा की अग्निशामक दल त्याच्यातलं काय तर बिलं दाखवली. अहो एक गाडी नाही शहराला अग्निशामक दलाची बिल्डिंग नाही आणि त्याच्यावर पैसे खर्च म्हणून सांगतात त्याची बिलं काढले जातात. एक गाडी नाही शहरात. आपण दुसरी गाडी तुळजापूरची किंवा उमरग्याची त्याची तर आग लागली तर तुमच्याकडे गाडी नाही तुमच्याकडे इमारत नाही पैसे कशावर खर्च केले. अशा पद्धतीची अतिशय दयनीय आणि भयंकर मोठी दुरवस्था शहराची केली आणि नगर परिषदेची ह्या लोकांनी केली. फक्त यांच्याकडे कसा माझा का बोर्ड मांडून प्रोग्राम आहे. राणा दादा भयंकर सुसंस्कृत माणूस त्यांच्या समोर जाऊन जरी कोणी काय विचित्र आरोप केले ते बिचारे कधीच काय बोलत नाही कधी काय बोलत नाही. अक्षरशः अंतकरणाची काय लोकांचं भाषण लय भारी भाषा आणि नुसत्या भाषणावर निवडणूक जिंकता येत नाही त्याला विकासाचं काय तर मॉडेल ठेवावं लागतं. आता मी त्यांच्याकडे होतो 3 वर्षाच्या काळामध्ये 2 बैठका झाल्या. एक बैठक लोकसभेच्या अगोदर एक बैठक विधानसभेच्या. आपा हा भ्रष्टाचार नेमकं कोणी आता सगळं होत्या सर्व प्रश्नाची सगळ्यांच्या चौकशा झाल्या आणि 22 पर्यंत आहे. 22च्या पुढचं ना समोर आलंय ना आम्ही त्याच्यावर काय